सांगितलं ना तुम्हाला? ऐकू नाही आलं? क्षमा असावी मातोश्री, पण समोर दादासाहेब दिसल्यानंतर आम्हाला खरंच काही ऐकू आलं नाही. ते म्हणतात ना हो, पाण्यात काठी मारली तरी पाणी तुटत नाही, तसंच आहे. कुणी बी किती बी काय बी केलं तरी दोन भावात फूट नाही. होय, अगदी खरं आहे. महाराजांचं हे दोन युवराज जगासाठी दोन, दोघं बी एक जीव. यांची भरत वेळ बघून माझं काळीच एकदम भरून आलंय बघ. आमच्याही डोळ्याचं पारणं फिटलं. महाराजांनी जे सांगितलं, जे शिकवलं, ते असं उगवलं. आता काळजी मिटली. काय करून बसलात तुम्ही? पुत्र प्रेमापोटी कोणत्या थराला गेलात बघितलत ना? तुम्ही राजाराम राजेंना गादीवर बसवण्याचा केवढा अट्टाहास केलात. कसं बसावं, कसं उठावं सतत समजवत राहिलात, सतत शिकवत राहिलात. पण आज तेच राजाराम राजे शंभूराजे दिसताच धावले. धाकटा भाऊ थोरल्या भावाच्या मिठीत सामावला. आपण एवढं समजावलं, एवढं शिकवलं, क्षणात वाया गेलं. बंधू प्रेमापुढे सगळ्याच गोष्टी फिक्या पडल्या. आमचे दादासाहेब ठीक म्हणतात, पाण्यावर काठी मारली तरी पाणी तुटत नाही. आणि आज तोच अनुभव आला. तुम्ही रात्रंदिवस बाळराजे बाळराजे करत राहिला, पण बाळराजेंना आस होती ती त्यांच्या दादासाहेबांची. त्यांच्यातली सावत्रपणा. आणि तुम्ही त्यांच्या अटकेच्या आदेशावर शिक्कामोर्तब करत राहिलात. खूप मोठी मोठी चूक केलीये तुम्ही. बोला, कसे जाल शंभूराजेंना सामोरे? त्यांच्या नजरेला नजर देऊ शकाल?
नाही देऊ शकणार. राजमातोश्री सोयराबाई साहेब, तुम्हाला सदैव खालीच बघावं लागेल. तुम्ही माफी असावी मातोश्री. कशाबद्दल? मातोश्री, आमचा हात झुगारून निघून गेला का? माहित नाही. आम्ही हाका मारल्या, न ऐकता धावत गेला का? माहित नाही. का असं वागला? मातोश्री, तुम्ही आम्हाला थांबवलं पण आम्हाला राहावलं नाही. दादासाहेब येणार म्हणतात आम्ही भानच हरपलो. राजे, शंभूराजेंनी गडावर पाऊल ठेवलं आणि तुम्ही राजाचे पाराचे झाले. उद्या तुम्ही सिंहासनावर बसण्याऐवजी शंभूराजेंच्या मांडीवर बसण्यातच धन्यता मानाल. त्यातच आम्हाला आनंद आहे. तुम्ही बघितलत ना कशी घट्ट मिठी मारली त्यांनी आम्हाला. आम्हाला तर आमच्या आबासाहेबांचीच याद आली. तेही आम्हाला असेच जवळ घ्यायचे. बस करा राजे. किती माया केली, किती मुके घेतले. चूक तुमची नाही, चूक आमची आहे. आम्ही तुमच्याकडून खूप मोठी अपेक्षा बाळगली, पण तुम्ही तुमचं मूळ सोडलं नाही. आमचीच चूक झाली. मातोश्री, जाऊ द्या ना. आमचे दादासाहेब खूप चांगले आहेत. तुम्ही नका त्यांचा रागराग करू. शंभूराजे, शंभूराजे. श्री, गेले युवराज. नाही थांबणार ते. कसे थांबतील? त्यांचा देव देवळात नाहीच. विठ्ठलाशिवाय पंढरी नाही आणि महाराजांशिवाय रायरी नाही. आम्ही अनुभवतोय. शंभूराजांची अवस्था अगदी आमच्यासारखीच झाली. बाप नसल्या महालात पाय कसा टाकावा त्यांनी? इच्छा तरी होईल का त्यांची? आमच्या जीवाचं काय झालं असेल हो? इतक्या वर्षांनी लेकरू आलंय आमचं. गडउतार झाले तेव्हाही भेट नाही झाली आणि आले तेव्हाही भेट नाही झाली. श्री, तुम्ही काळजी करू नका. आम्ही सांभाळू युवराजांना. आम्ही चिंता नाही करत. पण सुनबाई, लोक खजिना घेऊन पळून जातात. काही तर सिंहासनाला मिठी मारून बसलेत. पण आमचं लेकरू बाप्पाच्या चितेच्या राखेच्या ढिगाऱ्याजवळ जाऊन बसलेत हो.
त्याचीच तर भीती वाटते मातोश्री. पण युवराजांना आता सावरायला पाहिजे. सावरायला पाहिजे तुम्ही म्हणताय तसं, आणि त्यांना स्वीकारावंही लागेल. सत्य आणि जबाबदारीही. थोडा म्हणलं ना, चाल थोडं चाल वाचवा. अहो सांगायचंच मी, आमचा काय गुन्हा आहे? आम्ही तर तुमच्या आदेशाचे पालन केले. पण बघितलंच पंत, सगळ्यांची धरपकड सुरू झाली. अहो कशाला काळजी करताय मोरोबा? म्हणजे कोठडीत टाकणं, जेरबंद करणं, दोरबंद करणं, याशिवाय दुसरं काय करता येते त्यांना? अहो सरड्याची धाव कुंपणापर्यंत. सगळ्यांची विरोधात जाण्याची हिंमत आहे होय त्यांची? असं म्हणू नका, त्यांचा राग लय वंगाळ आहे. त्यांचा राग वाढावो. अहो आता तरी तोंड आवरा, नका बोलू. बोलणार, लई येळा बोलणार. आम्ही काय बी गुन्हा नाही केला. मनचं काय रोवण झालेला राजाचा आणि त्यांच्या राज मातोश्रींचा आम्ही आदेश पाळला. मग चुकलं कुठं? अहो, तरी पण चिटणीस, तुम्ही तुमच्या आकलेची दौत उघडी करू नका. जरा गप्प बसा. तुम्हाला भ्यायचं असेल ना तर भ्या, पण यो सरदार माल सावंत कुणाला बी भिणार नाही. दादा पाहिलंस का, माल सावंतांकडे पाहिलं की त्यांच्या अंगातली रग न धग कळते. उगाच बोलणार नाहीत ते. बघा पडताळून. एका शब्दात सांगू, आपल्या कोणावरही कारवाई होणार नाही. खरंच मी सांगू का? आता लावताय का माझ्या बरोबर पैज? मी कैद खाण्यात बी राहत नाही आणि गडावर बी राहत नाही. म्हणजे काय बस मी आता होणार आणि लई येळा होणार. असा वाघाच्या काळजाचा माणूस असला पाहिजे आपल्या बरोबर, मग भीती नाही. शंभूराजे कुठे गेले? आम्ही ऐकलं महाराजांच्या दालनाशी गेले आणि तिथून माघारी फिरले. हो मातोश्री, परंतु दादासाहेबांना नाही चैन पडलं. जोपर्यंत ते आबासाहेबांच्या महाली जात नाही तोपर्यंत ते अस्वस्थ राहणार. आम्हालाही तसंच वाटतंय. शंभूराजे गडावर आल्यावर किती आधार वाटला हो. हो ना, सगळी मरगळ निघून गेली. आणि बाळराजेंना बघितलं का, दादासाहेब म्हणाले, धावले आणि बिलगले. ह्या गोष्टीचा मोठा आनंद झालाय आम्हाला. दोन्ही बंधू एकमेकांना भेटले, गळ्यात पडून रडले. अहो डोळे पुसले एकमेकांचे. हे असं झालं ते बरं झालं. असं झालं नसतं ना तर रायगड पराजित झाला असता. आज दोघांमधली माया, बंधू प्रेम पाहून आम्ही निर्धास्त झालो. बघा ना, एवढं पढवलं बाळराजेंना, एवढं शिकवलं, पण ते काही बदले नाहीत. एवढंसं पोर ते, आणि त्यांना आबासाहेब समजले, त्यांना भाऊपणा कळला. खरंय तुमचं. बाळराजे खूप आस लावून बसले होते. गडावरची सगळी माणसं वाट बघत होती. आज त्यांच्या जीवात जीव आलाय. पण थोरल्या महालातून काही या गोष्टीचं स्वागत झालं नाही. नको होऊ द्या राणूबाई. आपण कशाला मनावर घ्यायचं? आज न उद्या त्यांनाही माया फुटेल. किती झालं तरी आई आहेत त्या. मातोश्री, इतक्या वर्षांनी शंभूराजे गडावर आले. नका आता कुठला विषय घेऊ. मुजरा मातोश्री, युवराज महाराजांच्या महाली आले. आले?
मातोश्री, शोक करू नका शंभूबाळ. मातोश्री. आणि महाराजांच्या दालनात तर नकाच करू. चुकलो आम्ही. आता वेगाने आतली बंडाळी मोडून काढा. कारस्थानांना हद्दपार करा. मातोश्री, आम्ही कारस्थानांना हद्दपार करू, बंडाळी सुद्धा मोडून काढू. पण मातोश्री, बंडाळी करणारी सगळी माणसं आपली आहेत. मुलाहिजा ठेवू नका कोणाचा. माया ममतेची भाषा करत राहाल तर हातून स्वराज्य कार्य घडणार नाही, हे ध्यानात ठेवावं. मातोश्री. शंभूराजे, महाराज गेले. आमच्या कपाळीचं वैभव गेलं. जन्माला येणारा एक ना एक दिवस जातोच. पण महाराजांचं जाणं घाईचं झालं. विधिलिखित म्हणून उपाय नाही, पण त्यानंतर कटकारस्थानांची जी कारंजी उडाली त्याचं जास्त वाईट वाटलं आम्हाला. तुम्हालाही अनुभव आला त्याचा. अवघी रयत महाराजांच्या दुःखात वेडी, पण कारस्थानांच्या हातात बेडी, हाच फरक आहे. शंभूराजे, ज्या छत्रपतींमुळे हरेकाचं मस्तक उंच आहे, उन्नत आहे, ज्यांनी गुलामी भेदून स्वातंत्र्य आणलं, त्यांचे तुम्ही पुत्र आहात. यापुढे डोळ्यात आसमानात थारा देऊ नका. पुन्हा जर तुम्हाला दुःख वाटलं तर हा जिरेटोप पहा, ही कवड्यांची माळ बघा, हा बाळकृष्ण बघा. शंभूराजे, देवादिकांनाही वनवास घडला, त्यांचाही अपमान झाला, त्यांच्याही विरोधात कारस्थानं झाली, पण त्यांनी शोक केला नाही. साधी भोळी माणसं हाताशी धरून त्यांच्या कर्तृत्वाचा गोवर्धन उचलला. तुम्हाला रायगड उचलायचा आहे आणि तो सुरक्षितही राखायचा आहे. जेव्हा हे होईल तेव्हा महाराजांचा आत्मा शांत होईल. कराल? जी मातोश्री. आम्हाला तसं वचन द्या. वचन? हो, वचन. देवानं गोवर्धन उचलला तसा आम्ही रायगड उचलून धरू आणि तो सुरक्षितही ठेवू. वचन मातोश्री.